सासूमो, काय मस्त वागलात ना तुम्ही. शेवटी तुम्हाला जे करायचं होतं अगदी तेच केलंत ना. काय गरज होती तुम्हाला आदित्यला तो प्रोजेक्ट हँड ओव्हर करायची? म्हणजे इथे घरात तर तुम्ही बराच वेळा बोललात की तो प्रोजेक्टच करायचा नाहीये आणि तिकडे जाऊन त्याला तो देऊन आलात. एक सासूमो, तुम्ही ते कॉन्ट्रॅक्ट मुद्दाम तुमच्या मुलाला दिलत ना. तो एका कंपनीमध्ये बेसिक एम्प्लॉय म्हणून काम करत होता. या गोष्टीचं वाईट वाटलं, पण मग त्याच्यावर राग असल्याचं नाटक का करताय? हे म्हणजे एकीकडे सगळ्यांसमोर त्याच्यावर किती राग आहे असं दाखवायचं आणि दुसरीकडे त्याच्याकडे एक मोठा चांगला प्रोजेक्ट देऊन टाकायचा. तुमच्या या असल्या बायस वागण्याचा नक्की काय अर्थ आहे? तुम्हाला माहितीये तुमच्या असल्या वागण्यातून काय सिद्ध होतं? अहिल्यादेवी किर्लोस्कर किती मोठ्या खोटारड्या आहेत हेच सिद्ध होतं. कुठे गेले तुमचे एथिक्स, तुमची तत्व, तुमचे रूल्स? ते फक्त आमच्यासाठी असतात. तुमचा लाडका मुलगा तुमच्या समोर आला की सगळं बदलतं. दिशा, तोंड सांभाळून बोला. विसरू नकोस तू आईशी बोलतेस. झालं बोलून? बस. हा, बस. हा बिझनेस तुझा आहे, हे घर तुझं आहे. मग आमच्या घरात बसून आमच्या बिझनेस बद्दल डिसिजन्स घेणारी तू कोण आहेस? तू कोण मला सांगणारी मी काय करायचं काय नाही करायचं ते? आणि तुझा प्रॉब्लेम काय आहे? एक गोष्ट लक्षात ठेवा दिशा, तू आमच्या घरात राहतेस, आम्ही तुझ्या घरात नाही राहत. माझा बिझनेस, माझी कामं मी कोणाला द्यायची ते मी ठरवणार. आणि तू परितोषला फसवून जे लग्न केलंस ना, त्यामुळे तू आज आमच्या घरात आहेस. नाहीतर तुझा आमच्या घराशी काहीही संबंध नाही. तुला मी या घरात लादी पुसायलाही ठेवणार नाही. तुला थोडी अक्कल आहे असं मला वाटतं, म्हणून सांगते ते ऐक. सावित्री, सावित्री, दिशा किचन मधलं काम चांगलं सांभाळतीये ना? हो अहिल्या मॅडम. प्रिया, आजपासनं किचन सोबत घराची साफसफाई सुद्धा दिशाच करेल. ती ते काम नीट करते की नाही हे बघायची जबाबदारी तुझी. जर या कामात जरा जरी कुचराई झाली तर तुला बाहेरचा रस्ता बघावा लागेल. इथे सगळ्यांना पोसायचा ठेका नाही घेतला किर्लोस्करांनी. इथे मला किचन मधली कामं नीट जमत नाहीयेत आणि अजून मी हे क्लिनिंग वगैरे करत बसायचं का? आणि इतकं मला या बडबड करत होत्या तेव्हा तुम्ही शांत बसून सगळं ऐकून घेतलं, काहीच का नाही बोललात? साफसफाईसाठी ऑल दी बेस्ट. आणि हा सगळं आधी बघून घे आणि मग नीट कर, मस्त कर. पारू तुझा पारू 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 बाजू 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 तू का करतेस? मी तुला सांगितलं ना, तू अजिबात आज काही करणार नाही, सगळं मी करणार आहे. तू प्लीज बाजू नाही, प्लीज बाजूला. तुम्हाला जमणार आहे का? पारू
मी एवढी मोठी बिझनेस डील क्रॅक केली आहे, मला स्वयंपाक नाही जमणार का? प्लीज बाजूला. तर ऐका ना माझं, मी काय म्हणते, मी जराशी नाही नाही नाही, तू तिथे उभं राहून बघ पाहिजे तर बस. पटकन स्वयंपाक नाही. ना. तुला काय वाटलं मला काय हे जमणार नाहीये? ते सोपं आहे हे. हं? ते बघ तिकडे मी केवढे कांदे कापून ठेवलेले आहेत. काय झालं? असाला काय झालं? ते पाणी किती घातलंय त्याच्यामध्ये पीठ घाल ना. थांब तू. थांब 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 थांब, मला माहितीये मला माहितीये मी ऐक घालेन. ना, मी मला माहितीये मी घालेन, नको काळजी करू. पीठच घालायचं ना, एवढं काय त्याच्यात. पारू, तू इथे मध्ये मध्ये करण्यापेक्षा आहे ना, तू तू काय करतेस ते? आधी ते सॉरी 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 पारू पारू ठीक एक्सट्रीमली आहे सॉरी. ठीक आहे ठीक आहे, होतच. तुम्ही जरा थांबा, मी तुम्हाला सांगू का कसं कणिक म्हणायचं. इकडे या, मी सांगते कसं करायचं ते. मला येतं ऍक्च्युली. थांबा जरा, हे बघा मी एवढं पीठ घेऊन ठेवले, तुम्ही समजा ना. मला करू दे, मला करू दे. जरा. नाही नाही नाही, मला करू दे. हो. हा. वाटेल भी नव्हतं कधी मनाच्या या मळ्यामध्ये वाहळ गुलाबी हवा. म्हणताना तुला धनी अंग भर येड्यावाने उडतोय जणू पारवा. तुझ्या संग होतोय जीवा बदानी भटावर खुलते कळी. नजर बी करते वाड बैमानी चोर चोर राजे बावळी. दिस रोजचा असाच जाऊ दे. मला पिरमान थोडं दमान दमान हे भाबड सपान पाहू दे. पारू, हे बघ मला असं वाटतंय जर का तू कणिक मळली तर पोळ्या मी ज्याचं काम त्यानंच करावं. खरंय. स्वयंपाक करणं हा जगातला सगळ्यात मोठा बिझनेस. माहित ना तुम्ही बायका कसं 12ही महिने सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करत असतात. तुम्हाला सल्यूट आहे तुमच्या कामाला, तुमच्या जिद्दीला, तुमच्या कन्सिस्टन्सीला, तुमचं या कामाप्रती असलेल्या श्रद्धेला. बस 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 झालं कौतिक. तुम्ही आवरून घ्या, मी स्वयंपाकाचं बघ. वेळ लागलाय का? मी तुला सांगितलं ना, मी काही झालं तरी आज काही ना काही स्वयंपाक करणार. भाजीला फोडणी मी घालतो. ओके? मी काय ऐकणार नाही. हो. मला सांग. मला पिरमान थोडं दमान दमान हे भाबड सपान पाहू दे. गाठ ही आपली नियतीनं घातली. आता थोडी साथ दे, बढ जरा वाढू दे कामे कातली.